आपल्याला लाभलेले आदरणीय सगळ्यांचे श्रद्धास्थान असलेले खंडू गुरुजी, अध्यक्ष गिरीश भाऊ देशमुख, व्यासपीठावर उपस्थित आमच्या सहकारी आशाताई पैठणे मॅडम आणि आपल्याला लाभलेले परीक्षक राधिकाताई वाळवेकर, कोदंदे मॅडम, प्रमोद देशपांडे सर, उपस्थित सर्व भजनी मंडळ ज्यांचा सहभाग आपण उत्साहाने इथे दाखवला ते सर्व उपस्थित भजनी मंडळ आणि आमच्या सर्व शाळेचे शिक्षक, वैशालीताई मॅडम, सर्व उपस्थित सर्वजण. खरं तर आपल्या अवतीभोवती आपल्याला नेमकं चांगलं काम कसं करायचं हे जर पाहायचं असेल तर मला असं मनापासून वाटत होतं की जे संघटन भजनी मंडळाचं असते तितकं चांगलं कोणाचंच नसते. आणि आपण पाहत असताना नेमकं आपल्या गल्लीमध्येच कुठं काय चाललं आणि चांगल्या प्रकारे आपण काय करतो ह्याकडं सगळ्यात चांगलं महिलांचं जेवढं काम आहे तेवढं काम मला तरी वाटत नाही की कुठल्याही मोठ्या अधिकाऱ्याचं किंवा कुठल्याही मोठ्या राजकारण्याचं असेल. कारण आपण समाजामध्ये छोट्या छोट्या गोष्टीचं म्हणजे ऊर्जा निर्माण करण्याचं काम, दिशा देण्याचं काम आपल्या भावगीतातून, मन कोणाचं कधी प्रसन्न व्हायचं असेल किंवा कोणाला नैराश्यता असं कधी वाटत असेल तर आपण एकरंगी रंगल्यानंतर भजनामध्ये जे सगळं स्वतःला विसरून जाऊन नेमकं आपण काय करायचं, देवाची भक्ती कशी करायची, लोकांसाठी सेवा कशी करायची हे समाजाला ज्ञान ज्यांच्यातून मिळालं ते भजनातून मिळालं. आणि अशा भजनी मंडळाला आपण चांगला प्रतिसाद, चांगला म्हणजे वाव कुठेतरी द्यावा, त्यांच्यामध्ये एकमेकांची ओळख चांगली निर्माण व्हावी. म्हणून मला असं वाटत होतं बरेच दिवसापासून की एखादी भजन स्पर्धा फक्त महिलांची, कालांतराने काही वेळाने मला असं वाटलं की आपण पुरुषांची पण घ्यायला पाहिजे. पण ते खूप मोठं आहे कारण ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये एक संघ आहे आणि त्यात शहरी भागामध्ये म्हणजे नगरापर्यंत एखादा असा 2-3 नगरांमध्ये एक असा संघ आहे. पण या महिलांना कुठंतरी आपण एकत्र आणलं तर उद्या पुढे चालून हे भजनी मंडळ अजून उत्कृष्टरित्या चांगलं त्यांचं संघटन तयार करू शकतात, छान त्यांचं प्रेझेंटेशन देऊ शकतात, त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल आणि छान कुठे उद्या चालून कुठे जे वेगवेगळे प्रोग्राम होतात टी व्हीवर दाखवतात तशा प्रकारे सुद्धा आपल्या नांदेडचं नाव लौकिक कमवतील असं मला कुठंतरी आशा वाटली. आणि त्या दृष्टीनं माझा हा अगदी छोटासा असा उपक्रम होता पण तुम्ही खूप छान त्याला कौतुक केलं, खूप छान त्याचा प्रतिसाद दिला. आणि इथे लांबून विशेष म्हणजे मी उदगीर, परत याचं नायगाव आणि देगलूर इथून पण, नांदुसा इथून पण लोक म्हणजे भजनी मंडळ आले, त्यांचे मनापासून कौतुक करेल की तुम्ही आमच्या नांदेडमध्ये आलात, तुमचं मनापासून स्वागत. आणि आमच्या स्पर्धेमध्ये तुम्ही सुद्धा सहभाग नोंदवला. म्हणजे फक्त भजन करायचं म्हणजे तेवढं तुम्ही ठेवलं नाही पण त्यात तुमची आवड किती आहे हे तुम्ही दाखवून दिलं. खरोखर आजच्या या कार्यक्रमाच्या तुम्हाला मनापासून सगळ्या भजनी मंडळाला शुभेच्छा देते आणि तुम्ही प्रतिसाद नोंदवला त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करते. कारण 10-10चा ग्रुप म्हणला तरी 10 जणी महिला एकत्र येऊन काय करू शकतात हे तुम्ही इथं दाखवून दिलं. सोपी नाही ही गोष्ट की सगळं एकी बांधून ठेवणं. आणि ही जी प्रत्येकाने एक नवचैतन्य दिसते की छान एका वेशभूषेमध्ये हे भजनी मंडळ आमचं, म्हणजे प्रत्येकाची साडी आणि ड्रेस कोड बघा ना तुम्ही, किती छान तुम्ही सजून आलात. काही असो की नसो तुम्हाला पाहून इतकं मन प्रसन्न झालं गुरु की इतकं छान वाटते तुम्हाला पाहून. एक चैतन्याचं वातावरण या भागामध्ये तुमच्यामुळे निर्माण झालं, या मंदिरामध्ये निर्माण झालं. आणि आज आपण इथे हनुमंताच्या, गणपतीच्या, महादेवाच्या सगळेच आहेत इथे, व्यंकटेश आहे, सरस्वती आहे, यांच्या सगळ्यांच्या साक्षीने आपण इथं आपलं सादरीकरण करणार आहेत. आपली महाराष्ट्राची परंपरा जी भजन आहे त्याची आपण एक कुठंतरी जपणूक करत आहे. विठ्ठल रुक्माईच्या साक्षीने आपण इथे सगळेजण छान प्रेझेंटेशन द्या अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि पुनश्च एकदा परीक्षकांची परीक्षा आहे, खूप छान दिसत आहे, तुमचं प्रेझेंटेशन निश्चित छान असेल असं. आणि खंडूगुरूंचे मनापासून आभार व्यक्त करते की तुम्ही भरभरून आशीर्वाद देण्यासाठी आम्हाला इथे उपस्थित झालात. आपली रजा घेते. धन्यवाद.